नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं भावनांचा प्रवास या चॅनलवर। आपण पाहतो आहोत लपन डाव याचा 21 नोव्हेंबरचा एपिसोड रिव्ह्यू। तर फायनली आता सखी आणि कान्हाचं लग्न झालंय, त्याचबरोबर आता सखीचा खूप मोठा विश्वासघात होतो आणि सखी आता कान्हाचा बदला कसा घेते बघूया आजच्या भागात। आणि सत्य इतकं मोठं कळाल्यावर आता सखीचं काय रिॲक्शन राहणार आहे हे आपल्याला आजच्या भागात कळेल। तर प्रेक्षकांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर आता पाठवणी करायच्या वेळेस आता कान्हा पाया पडत असतो सरकारांच्या। तर सखी म्हणते, काय इथे आशीर्वाद नाही मिळणार आपल्याला कान्हा, जिने मला आयुष्यभर दुःख दिलं, धोका दिला, माझ्या भावनांशी खेळले आहेत, त्यांच्याकडे काही नसेलच मला आशीर्वाद देण्यासाठी। आणि त्यानंतर आता सखी म्हणते या मनस्विनीला की तुम्ही वाईट नका वाटून घेऊ सरकार, पण मी आज बोलतेच, मला लाज वाटते की मी तुमच्या पोटी जन्म घेतलाय। तर आता मनस्विनीला याचा काहीच फरक पडत नसतो, कारण ऑफकोर्स ती आता सखीची खरी आई नसते। तर त्यानंतर आता सखी थोडी इमोशनल होते आणि म्हणते, आई हा जगातला सगळ्यात सुंदर शब्द, असा शब्द की तो जर नुसतं उच्चारला तर अख्खं जग थांबतं। आई म्हणजे माया, ममता, सुखाची सावली। पण सरकार, तुम्ही तर त्या शब्दाची व्याख्याच बदलून टाकली। तुमच्यासाठी मी तुमची मुलगी नव्हतेच कधी, शोभेची बावली होते फक्त सोबत मिरवायला, आणि तुमच्या या घर नावाच्या पिंजऱ्यात तुम्ही मला बंदिस्त करून ठेवलं। पण आज मी या सरकारच्या पिंजऱ्यातून मुक्त होणार आहे, असं आता सखी म्हणते। आणि सखीला तसं वाटत सुद्धा असतं। पुढे आता सखी म्हणते, अजून चांगलं सुनावते या सरकारला आणि म्हणते की हा, मी जिथे जातीये तिथे इथल्यासारखं वैभव तर नसेलच, आणि हे असं मोठं घर सुद्धा नाहीये, पण त्या लोकांचं मन मोठं आहे। तिथे श्रीमंती नाहीये पण प्रेम आहे, गाड्या, सुखसोयी हे तर अजिबातच नाहीये, पण मनाची शांतता आहे। काय सरकार, तुम्हाला माहिती आहे का, तिथे प्रेम या शब्दाचा अर्थ फक्त प्रेमच आहे, दुसरा तिसरा काहीच नाहीये, ना स्वार्थ, खोटेपणा काहीच नाही। आणि जर काही असेल तर आहे फक्त खरेपणा आणि विश्वास आणि प्रामाणिकपणा। आणि असं म्हणतात आता सखी कानाकडे बघते आणि सरकार सुद्धा आता कानाकडे बघते, कारण तिला माहिती असतं हे फासे आता कसे उलटणार आहेत थोड्याच वेळात। आणि आता सखीला वाटत असतं की इथे जशी तिची फसवणूक झाली आहे ते तिकडे अजिबात होणार नाहीये। आणि सखी म्हणते की आता माझा वनवास संपला कायमचा, मी कान्हासोबत आता सुखाने माझं आयुष्य जगेल आणि माझ्या सासरी जाऊन मी इथलं सगळं माझं जुनं आयुष्य विसरण्याचा प्रयत्न करेन। तर ही सरकार चुपचाप सखीचं बोलणं ऐकून घेते, कारण तिला माहितीच असतं की शेवटी सगळं होणार तर तिच्याच मनाने आहे। आणि आता सखी म्हणते कान्हाला, कारण तिथे माझ्यासोबत माझा कान्हा असणार आहे। आणि कान्हाला आता खूप वाईट वाटत असतं, कारण थोड्याच वेळात आता सखीच्या सगळ्या स्वप्नांचा चुरगळा होणार आहे। त्यानंतर सखी दाभाळे मावशींकडे जाते आणि म्हणते तिथे माझी माणसं असतील जी माझ्या हक्काची असतील, आणि ते सगळे मिळून मला इतके सुंदर आठवणी आणि अनुभव देतील। तर चाळीतले सगळे सुद्धा आता खुश असतात हे ऐकून, आणि सखीच्या चाळीत येण्याचा त्यांना सुद्धा आनंद असतो। आणि आता ही सखी चांगली सरकारला चुनावत असते की मी इथून जाणार, पिंजऱ्यातून सुटणार। आणि आता सखी म्हणते सरकारला की आज तुमचं हे घर आणि तुमचं कामत अडनाव हे सगळं मी इथून सोडून जातेय, आणि आजपासून माझी एक नवीन ओळख असेल, सखी कान्हा महाळिक, असं आता सखी म्हणते। तर तिचे काका काकूंना खूप वाईट वाटत असतं की आम्ही इतके वाईट आहोत का, हिला अशी ट्रीटमेंट दिली का, पण ते खरंच असतं। सखीचा एक काका सोडून बाकी सगळे तिच्याशी अगदी वाईटच वागले असतात आतापर्यंत। आणि त्यानंतर सखी आता कान्हाचा हात पकडते आणि सखी खूप खुश असते, ती फायनली इथून सुटणार आहे, ती मनस्विनीपासून आणि या आठवणींपासून जुन्या सगळं दूर जाणार आहे। तर जाताना आता सखी म्हणते मनस्विनीला, गुड बाय सरकार, जाते मी। तर आता ही सरकार म्हणते सखीला, जाते नाही येते म्हणावं। तर आता सखी म्हणते सरकारला, जिथून मी जाते ना तिथे येते म्हणावं अशी इच्छा नाही आहे माझी। आणि त्यानंतर सखी आता कान्हाचा हात पकडून त्याला घराबाहेर, त्या उंबरट्या बाहेर आजादीने निघते। आणि तिथे आता मनस्विनी उभी असते यांची वाट बघत, आणि ती आता खूप स्माइल करत असते। तर इकडे बाहेर आल्यावर आता कान्हा गाडीने आता सखीला एक चक्कर मारून वापस तिथेच आणतो। तर तोपर्यंत ती जी सखी असते ती आपलं क्षण जगत असते, सनरूफ मधून अशी वर होते आणि मोकळा श्वास घेते। तिला वाटत असतं की फायनली मी या कैदेतून सुटली आहे। आणि सखीला खुश बघून आता कान्हा सुद्धा खुश होतो, सखी खूप आनंदी असते। आणि त्यामुळे आता थोड्याच वेळात सखीला आता झोप लागते, कारण हे सगळे रिच्युअल्स जे असतात लग्नातून ती थकली असते, त्यामुळे तिला झोप लागते। आणि आता कान्हा जो असतो तो आता येतो परत सरकारच्या बंगल्यावर सखीला घेऊन। आणि आता त्या बंगल्यावर आल्यावर आता कान्हा सखीला उठवतो आणि म्हणतो, बेबी सरकार आलंय आपलं घर। तर सखी म्हणते, काय आलं आपलं घर, आणि सखी खूप एक्सायटेड असते। आणि सखी म्हणते, काय रे, तुमच्याकडे उखाणा घ्यायला लागेल ना मला, आणि मला जर नीट आठवला नाही तर मदत करशील ना माझी। तर त्यावर आता कान्हा काहीच बोलत नाही आणि सरळ निघून जातो। आणि सखी आता बाहेर अशी निघते कारच्या, आणि तिला पाहून धक्काच बसतो की ती परत तिथेच आली आहे, तिच्याच स्वतःच्या घरात। आणि सखीला आता खूप राग आलेला असतो, आणि कान्हा आतमध्ये येतो आता घरात। तर आता सखी विचारते कान्हाला की आपण इथे का आलोय, आणि तू मला माझ्या जुन्या घरी का घेऊन आलाय। तर आता सरकार खाली येते आपल्या खोलीतून आणि सखीला म्हणते, कारण हेच तुझं प्रारब्ध आहे आणि हेच तुझं सासर। आता सखीला काहीच समजत नसतं काय चाललंय म्हणून। आणि आता सरकारच्या एकोमागोमाग एक बाकीचे फॅमिली मेंबर सुद्धा येतात, म्हणजे सखीचे काका काकू वगैरे, आणि त्यांना सुद्धा आयडिया नसते की काय चाललंय म्हणून।
तर सखी आता जाब विचारते सरकारला आणि म्हणते हेच माझं सासर म्हणजे हे काय बोलताय तुम्ही सरकार. आणि त्यानंतर आता सखी म्हणते कान्हाला की कान्हा चल इथून. तर आता ही जी मनस्विनी असते ही म्हणते अगं थांब सखी, लगेच नवऱ्यावर हक्क नको गाजवू तुझा, काय ना या घरचा जावई आहे तो. आणि त्यानंतर आता ही जी मनस्विनी असते ही म्हणते कान्हाला वेलकम होम घर जावई बापू. पहिले मुद्दामच म्हणत असते मनस्विनी की वेलकम होम जावई बापू आणि त्यानंतर ती म्हणते उप्स वेलकम होम घर जावई बापू. आणि आता घरच्यांना काहीच कळत नसतं काय चाललंय म्हणून आणि सखीला सुद्धा. तर सखी आता कान्हाकडे बघू लागते एकदम आश्चर्याने आणि कान्हा आपली मान खाली घालतो, त्याचा नाईलाज असतो. तर कान्हाला आता हे सगळं करावं लागतंय त्याच्या हेतूमुळे. तर इथे काय होतं आता सखी म्हणते हे कधी ठरलं, ही चर्चा तर कधीच झाली नव्हती ना सरकाराने माझ्यात ना कान्हाने माझ्यात, मग हे कोणी ठरवलं आणि आपण मुळात हा शब्दच का उच्चारतोय. तर कान्हा एकदम गप्प बसला असतो, एकदम गप्प पाहत असतो, उभा असतो तो. तर आता सखी बिचारी तिला काहीच समजत नसतं आणि सखी खूप हसू लागते आणि म्हणते ओके ओके आता कळलं मला, इट्स अ प्रँक राईट, तुम्ही गंमत करताय ना दोघं माझी. तर आता बिचाऱ्या सखीला वाटत असतं की ही सगळी गंमतच चालली आहे. पण आता कान्हा सखीकडे बघतो आणि मान डोलावतो की नाही हे गंमत नाही आहे असं तिला तो खुणावतो. तर त्यानंतर आता सखीला खूप मोठा धक्का बसतो, तिचा खूप मोठा विश्वासघात होतो. त्यानंतर आता सखी म्हणते तिच्या डोळ्यात वगैरे पाणी आलं असतं. सरकारला म्हणते ती की बंद करा हा खेळ, नका खेळू माझ्या भावनांशी, आणि ही जर गंमत नसेल तर आत्ताच्या आत्ता सांगा मला कुणी ठरवलं हे. तर त्यानंतर आता ही जी सरकार असते मनस्विनी ही आता सखीला म्हणते मूर्ख मुली, चुकीचा प्रश्न विचारतेस तू, या घरातले सगळे निर्णय मी घेते, या घरातले अंतिम निर्णय फक्त आणि फक्त सरकार ठरवते, आणि तुला हे अजूनही कळत नसेल तर तू मूर्खच नाही तर महामूर्ख आहे. तर आता हे ऐकून सखी आणखीच रडू लागते. तर सखी म्हणते म्हणजे कान्हा. तर त्यावर आता मनस्विनी म्हणते हो, माझे शब्द कानात एकदाच भरून घे. आणि त्यानंतर आता सखीचा हात पकडते सरकार आणि ओळख कानासमोर नेते आणि म्हणते हा कान्हा, हा जो तुझा नवरा आहे ना, आतापर्यंत विचारत होतीस ना की हा तुमचा माणूस आहे का, तर हो, हा कान्हा माझाच माणूस आहे. अगं बावला आहे हा माझा, बावला, तोही माझ्या पैशांवर चालणारा, मी उठ म्हटल्यावर उठणारा आणि बस म्हटल्यावर बसणारा, तुझ्या आयुष्यात मी पेरलेलं माझं प्यादा आहे हे. तर आता सखीला हे ऐकून खूप त्रास होत असतो आणि सखी कान्हाकडे बघून खूप रडत असते. कान्हा आता निशब्दच असतो आणि आपली मान खालीच घालून असतो, त्याच्याकडे काहीच उत्तर नसतं. तर पुढे आता सरकार म्हणते तर हे मीच ठरवलं की हा कामथांचा जावई आहे तर आहे. तर आता सखी म्हणते की नाही नाही नाही, तुम्ही माझी फक्त फसवणूकच नाही केली आहे, तर माझा विश्वासघात केलाय. हा जो तुम्ही दोघं करताय हा सगळा फ्रॉड आहे, तुम्ही माझा बळी द्यायचं माझं प्लॅनिंग केलंय. त्यानंतर आता सखी कान्हाकडे बघते आणि विचारते कधीपासून करताय तुम्ही दोघं हे. त्यानंतर सखी आता सरकारकडे बघते आणि म्हणते कधी ठरलं हे, स्वयंवराच्या आधी की हा कान्हा जिंकल्यावर. आणि आता सरकार तिथून निघून जात असते आणि उत्तर नसते देत, त्यामुळे आता सखी थांबवते आणि म्हणते मला जर माझ्या प्रश्नांची उत्तर नाही भेटली तर हे लग्न माझ्यासाठी बंधनकारक नाही आहे. तर मनस्विनी म्हणते तू मूर्ख आहे, बावळट आहे की खरंच लहान आहे. आणि मंगळसूत्र आता हाती घेत सखीचं ही मनस्विनी म्हणते की लग्न झालंय तुझं, तेही सगळ्यांसमक्ष, आणि स्वयंवर तू रचला होतास आणि या कान्हाची निवड सुद्धा तूच केली होती स्वयंवरात सगळ्यांच्या समक्ष. तर तुझ्या मान्य करण्याने किंवा नाकारण्याने हे सत्य बदलणारच नाहीये. आणि आता सत्य हेच आहे की तू या कान्हाची बायको आहेस. त्यानंतर आता सखी रडते आणि लगेच आता कान्हाकडे वळते आणि कान्हाची कॉलर पकडते आणि त्याला म्हणते खूप वर्षांनी पहिल्या पावसाच्या मातीचा सुगंध अनुभवला होता मी तुझ्या येण्याने. खूप दिवसांनी मला असं वाटलं होतं की ऋतू भरलाय माझ्या आयुष्यात तुझ्या येण्याने. आता सखी रडत रडतच कान्हाला हे जाब विचारत असते. त्यासोबत तिला राग सुद्धा येत असतो कान्हाचा. आणि पुढे आता सखी म्हणते मला असं वाटलं होतं की एक जिवंत माणूस आलाय माझ्या आयुष्यात, आणि नुसतं माणूसच नाही तर चांगला माणूस. साखरपुड्यात तू सरकारांना सगळ्यांसमोर मला सॉरी म्हणायला लावलं होतं, पण आत्ता कळतंय तो मुखवटा होता, ते सगळं खोटं होतं. तुझं मला जपणं, माझी बाजू घेणं, माझी काळजी घेणं, आपल्यातलं सगळं खोटं होतं का रे, बोल. आणि मला विकीच्या तावडीतून सोडणं हे सुद्धा खोटं होतं का रे, आणि मग विकीने जे केलं तो सुद्धा तुमच्या प्लॅनचा भाग होता का, असं आता सखी कान्हाला जाब विचारते. हे बाकीच्या घरच्यांना सुद्धा प्रश्न पडतो. आणि प्रेक्षकांनो आजचा भाग इथे संपतो. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता सखी एक नवीन महाभारत रचणार आहे. आणि बघा आता सखी काय करते. सखी म्हणते आज होऊ दे पहिल्यांदा इतिहासात जावयाचा गृहप्रवेश. आणि आता सखी जे सगळे नवरीचे रिच्युअल्स असतात ते सगळे कान्हाला करायला लावते. गृहप्रवेश करणं वगैरे जे काही रिच्युअल्स असतात ते सगळं. तर बघूया प्रेक्षकांनो, मालिकेत आता खूप असे ट्विस्ट अँड टर्न्स येणार आहे. आजचा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे सिरियलचे अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मिळतील. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी धन्यवाद.